चला तर आपण आज घरच्या घरी अगदी परफेक्ट मार्केटसारखे आमपापड बनवूयात। त्यासाठी मी 1 किलोभर इतके आंबे घेतले व ते स्वच्छ धुवून व पुसून घ्यायचे। इथे मी आंबे स्वच्छ धुवून व पुसून घेतले। आंब्यांचे इथं आपल्याला साल्ट काढून घ्यायचे, तर इथे मी चाकूच्या मदतीने साल्टे काढून घेते। तुमच्याकडे जर स्लायसर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही काढू शकता। तर मी इथे चाकूच्या मदतीने सगळ्या आंब्यांचे साल्टे जे आहे ते काढून घेते। तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथे आंब्याचे साल्ट काढून झाल्यानंतर आता आंब्यांना एकदम बारीक बारीक अशा आपल्याला फोडे करून घ्यायचे आहे। पाणी न घालता आपल्याला आंब्याचा जो आहे तो ज्यूस बनवून घ्यायचा आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी लगेचच छोटे छोटे फोडी करून घेते व आंब्याचा जो आहे तो ज्यूस करून घेते। तर मी इथे पाणी न घालता आपल्याला एकदम घट्ट असं आंब्याचा ज्यूस जो आहे तो बनवून घेतला आहे। तो लगेचच आपल्याला कढईमध्ये टाकून घ्यायचा। तर याच पद्धतीने मी सर्व आंब्यांचे साल्टे काढून व एकदम बारीक अशा फोडी करून सर्व आंब्यांचा मी ज्यूस जो आहे तो बनवून घेतला आहे। तर इतका ज्यूस जो आहे तो बनवून झाला आहे। यामध्ये अजिबातही मी पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे। तर इथे आपल्या सगळ्या आंब्यांचा ज्यूस बनवून झाल्यानंतर आपण पुढची तयारी करूया। तर इथे आपल्याला आता गॅस पेटवून घ्यायचा व गॅसवरती आपल्याला ही कढई ठेवून द्यायची। कढई ठेवून दिल्यानंतर आता आपल्याला हे उकळून घ्यायचं 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित असं। 4-5 मिनिटं व्यवस्थित असं शिजवून झाल्यानंतर आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्याला यामध्ये साखर टाकून द्यायची। जर आंबे गोड असल्यास तुम्ही कमी साखर टाका, आंबट असल्यास जास्त साखर टाकू शकता व तुमच्या आवडीप्रमाणे साखर जी आहे ती कमी जास्त करू शकता। तर मी इथे 1 किलो आंब्यासाठी 1 वाटी इतकी साखर टाकली आहे, कारण की आंबे गोड होते त्यामुळे। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त करू शकता। आता साखर टाकून झाल्यानंतर आता कमीत कमी आपल्याला हे 5 ते 10 मिनटं साखर विरघळेपर्यंत व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। तर 5 ते 10 मिनटानंतर आपलं हे आम पापडचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं शिजल्या गेलं आहे। आता आपल्याला ताट घ्यायचे। तुम्हाला जर जाड पापड हवं असल्यास तुम्ही एकाच ताटामध्ये टाका किंवा पातळ हवं असल्यास तर 2-3 ताटं तुम्ही जे आहे ते यूज करू शकता। तर मी इथे 3 ताटं घेतले व ताटाला तेल लावून यामध्ये आम पापडचं मिश्रण जे आहे ते टाकून देते। पातळ पापड जर बनवले तर लवकर सुकतात, जाड जर बनवले तर 2 ते 3 दिवस लागतात सुकवायला। म्हणून मी 3 ताटांमध्ये हे पातळ असे पापड केले। तर हे 3 ताटं व्यवस्थित असे भरून झाल्यानंतर आता आपल्याला हे 1 दिवस उन्हामध्ये कडकडीत असं वाळवून घ्यायचं आहे। तर 1 दिवस मी व्यवस्थित असं वाळवून झाल्यानंतर बघू शकता छान असे आपले आम पापड जे आहे ते व्यवस्थित असे वाळल्या गेले। तर चाकूच्या मदतीने आपल्याला सुरुवातीला कडेने कडा ज्या आहेत ते काढून घ्यायच्या आहे, तरच व्यवस्थित असे निघतात आणि सुरुवातीला तेल जे आहे ते व्यवस्थित लावायचं। तर मी इथे चाकूच्या मदतीने कडा जे आहे ते काढून घेते व त्यानंतर आपल्याला मस्त असे आम पापड तयार झाले। बघू शकता एकदम इझिली हा आम पापड जो आहे तो निघतोय। तर याचे आपल्याला कट करून घ्यायचं व तुम्ही तसंही खाऊ शकता। तर मी इथे कट करून घ्यायचे, तुम्हाला हवं त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अगदी कमी वेळात आपले छान असे हे आम पापड तयार झाले। तुम्हाला आवडले का हे आम पापड मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अगदी इझी रेसिपी आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। आवडल्यास लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय।